आज आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यामध्ये सामान्य लोकांना आरोग्याची सेवा चांगल्या पद्धतीने मिळावी यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न करणारे, काम करणारे, तसंच कोरोनाच्या काळामध्ये कुटुंबाची पर्वा न करता सामान्य लोकांना मदत व्हावी, सरकारला मदत व्हावी आणि कोरोनाची महामारी जी आपल्या देशावर, आपल्या राज्यावर, आपल्या जिल्ह्यावर, आपल्या तालुक्यावर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सामान्य कुटुंबातील लोक होरपळत आहेत, त्यांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी काम करणारे सर्वच कॉन्ट्रॅक्टवर, कुणी नर्स आहे, कुणी कम्प्युटर ऑपरेटर आहे, कुणी लॅब ऑपरेटर आहे, अशा पद्धतीने काम करणारे सर्वच सेवक आज आपल्या जिल्ह्यामध्ये आणि तसं बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपोषणाला आणि आंदोलनाला बसलेले आहेत. या बाबतीत खरं तर ताईंनी मला सांगितलं होतं, जेव्हा ते आपल्याला भेटल्या होत्या, तुमच्याशी चर्चा केली होती, त्या स्वतः एकट्या नव्हत्या, तर सर्वच समविचारी पक्षातले प्रमुख हे आपल्याला भेटले, आपली अडचण समजून घेतली. छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला जेव्हा आमची एक चर्चासत्र होतं, एक बैठक होती, तेव्हा ताई तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही यवतमाळला येतच आहात, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबासाठी काम करणाऱ्या एका संस्थेबरोबर आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर राहून तुम्ही दिवाळी साजरी करणारच आहात. पण येत असताना तुम्ही आमच्या या युवांना भेटा, या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि आता आंदोलन करणाऱ्या आणि काळी दिवाळी साजरी करणाऱ्या या युवांना तुम्ही भेटलंच पाहिजे असं विनंती तुम्ही केली होती. आणि त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला बोललो होतो, कोरोनाच्या काळामध्ये आम्ही काही घरात बसलो नव्हतो, आम्ही लोकात होतो, पण लोकात राहून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार काय, या लोकांची साथ आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये मिळाली म्हणून आम्ही लोकांना सेवा देऊ शकलो. आणि तीच लोक जर आज आंदोलनाला नाही तर उपोषणाला बसले असतील, स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील, तर आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे की त्यांना पाठिंबा देण्यासाठी, तसंच त्यांचं ऐकून घेण्यासाठी अधिवेशनामध्ये आमदार म्हणून आम्हाला जी ताकद मिळाली आहे, तर तुमच्या सर्वांचे मुद्दे मांडण्यासाठी मी तिथं येणार आणि तो दिलेला शब्द पाळून आपल्यापाशी इथं मी आलेलो आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही जे इथं मुद्दे मांडले, ज्याच्यामध्ये एकतर परमनंट झालं पाहिजे असा एक मुद्दा तुम्ही मांडला, त्याच्याचबरोबर परमनंट होईपर्यंत जर प्रक्रिया लांब असेल तर मग समान वेतन हे तुम्हाला मिळालं पाहिजे अशी तुमची दुसरी मागणी याच्यामध्ये आहे. आणि तिसरी मागणी जी आहे की नियमित कर्मचारी यांचे प्रमाण, वैद्यकीय सजावटीचे जे काही नॉर्मल परमनंट अधिकारी असतात, कर्मचारी असतात, त्याच्याच पद्धतीने आम्हाला सुट्ट्या आणि विविध गोष्टींचं त्या सगळ्या गोष्टी लागू हव्यात. अशा 3 तुमच्या मागणी आहेत. पहिली मागणी पूर्ण झाली तर खालच्या 2 ऑटोमॅटिकली पूर्ण होतात आणि खालच्या वरची व्हायला जर वेळ लागत असेल तर खालच्या 2 वर पहिलं लक्ष घालावं लागेल. त्यामुळे हे 100% मुद्दे आणि अशा तुमच्या सगळ्यांची मागणी अधिवेशनामध्ये मी मांडेल असा शब्द तुम्हाला देतो. तुम्हाला माहित असेल, अनेक नेते येतात जातात, सत्तेत नसतील तर मोठ्या मोठ्या घोषणा करतात आणि म्हणतात आम्ही सत्तेत येऊ द्या, सत्तेत आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये नाही तर पहिल्याच बैठकीमध्ये तुम्हाला कुठली अडचण येणार नाही, तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करू. अशा काही नेत्यांनी तुम्हाला सांगितलं असेल जे आज सत्तेत आहेत. हा बघा, काही लोक राजकारणामध्ये फक्त खोटंच बोलतात आणि त्यांना फक्त सत्तेत द्यायचं असतं आणि मग सत्तेत आल्यानंतर म्हणतात नाही ह्याला ही टेक्निकल अडचण आहे, त्याला ती टेक्निकल अडचण आहे, याच्यात आपल्याला खेळवत ठेवतात. मी तुम्हाला एवढंच सांगेन की ह्या तुमच्या ज्या 3 मागण्या आहेत, पहिली मागणी ही महत्वपूर्ण आहे, त्याच्यामध्ये टेक्निकल काही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील, पण खालच्या 2 मागण्या ज्या आहेत, आता मी सत्तेचं बोलणार नाही, पण तुमच्या 3ही मागण्यासाठी आम्ही लढूच. पण हे लढत असताना
आत्ता तरी तुम्हाला लगेच कामाला रुजू होण्यासाठी खालच्या 2 मागण्या आहेत त्या पहिल्या हातामध्ये घेऊ. पहिली मागणीसाठी लढूच, पण त्या मागणीसाठी अनेक संघटना लढत आहेत, त्याला वेळ लागू शकतो आणि त्याच्यात जर आपण लक्ष घातलं तर वर्ष कशी निघून जातील हे नाही. पण जेव्हा सत्ता येईल त्या बाबतीत नक्कीच या बाबतीत सकारात्मक विचार करून तुम्हाला न्याय हे आम्ही सर्वजण देऊ असं इथं सांगतो. तर या खालच्या 2 मागण्या त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालून त्या धरून ठेवू आणि तुम्हाला त्या बाबतीत 100% न्याय कसा मिळेल याच्यासाठी 100% प्रयत्न आम्ही सर्वजण करू असे शब्द इथं आपल्या सर्वांना देतो. आणि हे करत असताना खालच्या 2 मागण्या पूर्ण होत असताना पहिली जी मागणी आहे ती सुद्धा आपण हातामध्ये घेऊन ती झाली पाहिजे. कारण का सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे की 10 वर्ष एखादी व्यक्ती जर सरकारी यंत्रणेमध्ये काम करत असेल तर त्या व्यक्तीला परमनंट हे केलंच पाहिजे असा एक कुठला तरी नियम आहे. असा जर सुप्रीम कोर्टाचा नियम असेल तर तो कुठं ना कुठं तरी कदाचित हाच आहे का, मग तो लागू तर करावंच लागतं. त्यामुळे कुठलीही सत्ता आली तरी ह्या गोष्टी त्यांना लक्षात घ्याव्याच लागतात. तुम्ही कदाचित एका मंत्र्याला भेटलेला आहात, त्या मंत्र्याचं माझं अजिबात पटत नाही. कारण का जी मंत्री आत्ता आरोग्य विभागात सांभाळते, आरोग्य विभाग, त्यांना खरंच आरोग्याचं काय कळतं काय हे मला सांगता येणार नाही. कारण का त्यांना हपकीन काय हेच माहीत नसेल तर ते लोकांना न्याय कसे देणार. आणि ज्या पद्धतीने ते वक्तव्य करतात, भाषणं करतात, खालच्या लेवलला जाऊन बोलतात, त्यामुळे ते काय योग्य नाही. पण तरी सुद्धा अधिवेशनामध्ये आम्ही हे मुद्दे मांडूच. फक्त विनंती एवढीच करेल, आता हा लोकप्रतिनिधी म्हणून विनंती करण्याचा माझा मार्ग आहे, श्रीमंताचा विषय याच्यामध्ये येत नाही. पण मी माझ्या मतदारसंघामध्ये आरोग्य शिबिरं घेतो आणि तुमच्यासारखेच तिथे असणारे सामाजिक कार्यकर्ते, मी तुम्हाला सामाजिक कार्यकर्तेच म्हणेल, तिथं मला खूप मदत तुमच्यासारख्या लोकांची होत असते. आणि आरोग्य शिबिरं खूप सुंदर पद्धतीने आम्ही घेत असतो. आत्ता आरोग्य शिबिर घेत होतो तेव्हा तिथं महिलांबाबतीतलं होतं. 22,000 महिलांना आम्ही तिथं सेवा देऊ शकलो. त्याच्यामध्ये आम्ही रक्त चेक करायचो, त्यांचा HB चेक करायचो, त्यांचा BP चेक करायचो आणि त्याच्यानंतर मग त्यांना पुढची ट्रीटमेंट कुठली आहे ती आम्ही तिथं देत होतो आणि HBच्या गोळ्या तिथं देत होतो. त्यानंतर मला असं जाणवलं की तिथं काही माता म्हणजे जे आता प्रेग्नेंट आहेत त्या तिथं आल्या आणि त्यांनी बघितलं की आम्हाला HBची गोळी मिळेल का, आम्हाला औषध मिळेल का. मी म्हटलं अहो तुम्हाला का सरकार देत असेल ना. ते म्हणलं नाही ना, सरकारच्या ऑफिसमध्ये नाही तर हॉस्पिटलमध्ये एक सुद्धा गोळी HBची नाहीये. तुम्ही समजून घ्या, एखादी गरीब बाई तिच्या पोटामध्ये लहान बाळ आहे आणि तिला जर HBची गोळी मिळत नसेल आणि लहान मुलाचं बौद्धिक विकास पोटामध्येच व्हावा यासाठी इतर ज्या औषधं मिळत नसतील, आज आपली आरोग्य व्यवस्थेची महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे ह्याच्यावरूनच कुठं ना कुठं तरी आपल्याला कळतं. त्यामुळे सरकार या बाबतीत कमी पडतंय, त्यांना आम्ही लाईनीत आणू, त्यांना गुडघ्यावर लोकांच्या हितासाठी 100% आणू. तुमचाही विषय त्याच्यामध्ये घेऊ. फक्त विनंती एवढीच आहे की तुम्ही अशा सरकारला गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहात ज्या सरकारला हृदयच नाहीये. पण या सरकारला जर हृदय नसेल आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले तर या सरकारला कानावर काहीच जाणार नसेल आणि कानावर गेलं तरी हृदयावर जाऊन त्यांच्या हातापर्यंत येणार नसेल, ती सही होणार नसेल, तर तुम्ही आंदोलन केल्यामुळे, तुम्ही उपोषण केल्यामुळे नुकसान हे गरिबाचं होते. त्या बाबतीत कुठेतरी आपण विचार करावा. कशी ना कशी तरी या गरिबाला सेवा, तुम्हाला साखळी उपोषण असेल, वेगळ्या पद्धतीचं आंदोलन काय करता आलं तर त्याच्याबद्दल तुम्ही विचार करावा. लोकप्रतिनिधी मी म्हणेल, कारण का तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढत आहात, सरकार तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, पण याच्यामुळे गरिबाचं कुठेतरी नुकसान होतंय. या बाबतीत सकारात्मक विचार तुम्ही करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो. आणि हे सर्व मुद्दे अधिवेशनामध्ये आम्ही मांडू आणि आम्ही युवा संघर्ष यात्रा जी पश्चिम महाराष्ट्रापासून विदर्भपर्यंत म्हणजे नागपूरपर्यंत आपण जी काढलेली आहे त्याच्यामध्ये हेच मुद्दे घेतलेले आहेत. कारण शेवटी हाताला काम आणि पोटाला जेवण या मुद्द्यावर जोपर्यंत आपण बोलत नाही ते बाकीचं जे भावनिक राजकारण असतं त्याचा फायदा हा सामान्य लोकांना कधीच होत नाही. भावनिक राजकारणाचा फायदा फक्त आणि फक्त राज्यकर्त्यांनाच होतो. ते मोठे नेते बनतात, सत्ता त्यांच्या हातामध्ये येते, ते स्वतःचाच विचार करतात, पण आपले मुद्दे तसेच राहतात. त्यासाठीच युवा संघर्ष यात्रा ज्याच्यामध्ये सामान्य लोकांचे मुद्दे आम्ही घेतलेले आहेत, त्या यात्रेमध्ये आपले सुद्धा मुद्दे घेईल असं या ठिकाणी सांगतो आणि अधिवेशनात तुमचा आवाज बनून तिथं तुमच्यासाठी लढेल असा शब्द मी या ठिकाणी देतो. सलील भाऊ देशमुख इथं आलेत, अनिलराव देशमुख सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालतील आणि अधिवेशनामध्ये तुमच्या सर्वांच्या बाजूने बोलतील असा शब्द या ठिकाणी देतो. आणि गरीब लोकांच्या वतीने आपल्या आंदोलनामध्ये जर थोडाफार फरक करून गरिबाला सेवा देता येत असेल एवढीच विनंती या ठिकाणी करतो. तुम्हाला पाठिंबा देतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.